नमस्कार सर्व ताईंना, कशा आहात सर्वजण. तर बघा सकाळीच ऊन असं पडलेलं आहे. 2 दिवसाच्या पावसानंतर बघा विश्रांती आज मिळालेली आहे. आणि विहिरीला पण बघा आपल्या पाणी पावसामुळे किती वाढलेलं आहे, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल. बघा किती स्वच्छ असं पाणी आहे. विहिरीमध्ये मासे वगैरे भरपूर आहेत, त्यामुळे पाणी बघा किती स्वच्छ असं राहिलेलं आहे. साईडलाच आपली सीताफळाची ही अशी झाडे आहेत. बरीचशी सीताफळे आपण बाहेर देऊन टाकलेली आहेत कोणाला तरी अशी थोडी थोडी. आणि बघा कुठेतरी एक असं सीताफळ राहिलेलं आहे मागे. भरपूर अशी सीताफळ ह्या वेळेला लागलेली होती. आणि त्याच्या साईडलाच खाली आपण पावट्याचे जे बिया होते त्या घातल्या होत्या. तर हे असे वेल आलेले आहेत बघा. खूप सुंदर असं वाटतंय. भरपूर अशी आपली सीताफळाची झाडं आहेत. आणि आज बघा आभाळ पूर्णपणे मोकळं आहे. आणि पुढेच पेरवीचं आपण जे झाड आहे ते पण लावलेलं होतं. त्याच्या साईडला आंब्याचं एक झाड होतं. भरपूर यंदा पेरूही लागलेले होते झाडाला. बघा किती मस्त वाटतंय. आणि आमच्या ज्या चुलत जाऊबाई आहेत त्यांची बघा हे केळीची अशी झाडं आहेत. भरपूर असे केळाच्या त्याला फण्या वगैरे अशा लागतात. आणि बघा ही आपले झाडं आहेत फुलाची, त्याला भरपूर अशी फुलंही लागतात बघा. भरपूर भरतात फुले. सकाळपर्यंत दुसऱ्या दिवशीपर्यंत ती टवटवीत अशी फुले राहतात बघा. ह्याचीच आम्ही माळ बनवून ना घटाला वगैरे घालतो. पिवळी आणि खूप मस्त अशी फुलं आहेत. आणि घरासमोर पण एक झाड आहे. आणि घराच्या साईडला ही झाडे आहेत बघा. आणि हे जे आहेत ते आपली ह्याची झाडं आहेत. ते काय तुरीची झाडं आहेत बघा. सॉरी, तुरीची झाडं आहेत. ते नाव लक्षात माझ्या आलं नाही आहे, पण ती तुरीची झाडं आहेत बघा. अगदी नवीनच बिया आहेत, आम्हाला पण दिलेल्या होत्या, त्यामुळे ते लावले होते आम्ही. मी बऱ्याचशा शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवले आहे, सांगितलं पण आहे की त्याला अजूनही कोणत्या महिन्यात तुरी येतात त्याला आम्हालाही माहिती नाही आहे. नवीन बिया आहेत. अगदी 9 ते 10 फुटे एवढं बघा ते झाड आलेलं आहे. त्याला अजून तरी तुरी लागलेले नाही आहेत. आणि हे जे आपल्या ओप्यामध्ये जे कुठेतरी देशी भेंडीचे जे रोप उगवून आले होते ते आपण गवत वगैरे काढताना तसेच ठेवलेलं होतं. आणि त्यामध्ये बघा ही अशी झाडं आलेली आहेत देशी भेंडीची, जे आपण तसंच जे ठेवलेलं होतं ती बघा. तर त्याला आता फुलकळी वगैरे अशी यायला लागली. आणि अशा छोट्या छोट्या भेंड्या दिशी यायला लागल्या. त्या खूप मस्त वाटतात बघा ही अशी फुलं. लेट लावल्यामुळे नाही तर बऱ्यापैकी दसरा असतो त्यावेळेलाच अशी झाडं वगैरे फुलं वगैरे येतात देशी भेंडीची. आणि हे असं वातावरण झालेलं आहे बघा. मध्यंतरी मी शॉर्ट व्हिडिओ जेव्हा टाकले होते तेव्हा शेतामध्ये खूप असं चिखल वगैरे होता बघा, भरपूर असा बागेमध्ये वगैरे. तर आज बघा पूर्णपणे कोरडा आहे. आणि आभाळ पण थोडं मोकळं आहे, थोडंसं ढग आलेलं आहे. आणि वाऱ्याची अगदी मंद अशी झुळूक सुटलेली आहे. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब.